Dear students, welcome in the bridge course of 9th class. In the last video, we have seen activity number 21, which was about identify sequence of ideas and events. Now, see the activity number 22. It is about using a reference material effectively. रेफरन्स म्हणजे संदर्भ, मटेरियल म्हणजे साहित्य आणि इफेक्टिव्हली म्हणजे परिणामकारकपणे. म्हणजे आपलं जे संदर्भ साहित्य जे आहे त्याचा परिणामकारकपणे वापर करणे हे आपली ऍक्टिव्हिटी आहे. आता नेक्स्ट बघा, लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. म्हणजे अध्ययन निष्पत्ती आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट म्हणजे क्षमताधिष्ठित वाक्य. काय दिलेलं आहे इथे बघा, understands how reference material such as different dictionaries, encyclopedias and thesaurus are organized and uses them effectively. म्हणजे काय समजून घ्यायचंय की जे वेगवेगळे संदर्भ साहित्य आहे, संदर्भ साहित्य म्हणून कशाचा इथे उल्लेख केलाय, सच ॲज वेगवेगळ्या प्रकारच्या डिक्शनरीज म्हणजे शब्दकोश, ज्ञानकोश किंवा थिसॉरस यासारख्या संदर्भ साहित्याचे आयोजन कसे केले जाते हे समजून घेणे आणि त्याचा प्रभावीपणे वापर करणे. नेक्स्ट बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. टीचर्स आणि पॅरेंट्ससाठी फक्त त्यांनी काय इन्स्ट्रक्शन दिले ते रीड अँड ऍक्ट म्हणजे वाचायचं आणि तशी कृती करायची. आता बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, रीड, डिस्कस अँड प्रिपेअर चार्ट्स. तुम्ही वाचून चर्चा करून त्याच्यावरती चार्ट्स प्रिपेअर करायचे आहेत. लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा, रीड द फॉलोइंग साइन्स अँड मेक ऑर कलेक्ट पिक्चर्स फ्रॉम इंटरनेट. आता आपल्याला काय करायचंय, सायन्स दिलेले आहेत आणि त्या सायन्सचे जे पिक्चर्स आहेत ते इंटरनेटवरून आपल्याला इथे कलेक्ट करायची त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आहे. कोणते सायन्स आहेत आहे बघा, हे स्टॉप, स्पीड ब्रेकर, नो एंट्री, हॉर्न प्रोहिबिटेड, नो पार्किंग, पेडेस्ट्रियन प्रोहिबिटेड. हे सगळे आपल्या वाहतुकीचे जे रूल्स आहेत त्याबाबतचे हे सगळे सायन्स आहेत. हे चिन्ह आहेत. सायन्सचा अर्थ इथे चिन्ह दिलेले. आपल्याला यांची चित्र कलेक्ट करायची आहेत. आता नेक्स्ट बघूया आपण. सॉल्ड ऍक्टिव्हिटी डेमो मध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, रोड सायन्स अँड मेक पिक्चर्स. म्हणजे रोड सायन्स जे आहेत ते आपल्याला इथे कलेक्ट करायचे नेटवरनं. मग ते कोणते करायचे, नो स्टॉपिंग, नो पार्किंग. हे दोन आपल्याला काय करायचे, इंटरनेटचा वापर करून ते पिक्चर्स कलेक्ट करायचे आहेत. आता इंटरनेटचा वापर करण्यासाठी तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, त्यापेक्षा आपण इथे सायन्स बघूया आणि तुम्ही ते घरी सुद्धा तुमच्या नोटबुकवर काढू शकता. नाव let's see the pictures or the signs. First sign, stop. Next, no entry. आता तुम्ही नो एंट्री हे साइन म्हणजे जनरली कशासाठी वापरतो आपण, की इथे प्रवेशास सक्त मनाई आहे. ज्या ठिकाणी आपल्याला प्रवेशास मनाई केलेली असते किंवा निषिद्ध मानलेला असतो आपला प्रवेश, त्या ठिकाणी नो एंट्री असं साइन दिलेलं असतं. नेक्स्ट बघा, स्पीड ब्रेकर्स. आता तुम्हाला इथे वेगवेगळे चित्र दिलेले आहेत बघा स्पीड ब्रेकर्सचे. स्पीड ब्रेकर्स तुम्ही नेहमीच पाहता की आपल्या स्पीडला थोडंसं ब्रेक लागण्यासाठी असे उंच असे केलेले स्पीड ब्रेकर्स असतात. नेक्स्ट, पेडेस्ट्रियन प्रोहिबिटेड. पेडेस्ट्रियनचा अर्थ काय, तर त्या रस्त्यावरनं जाणारे जे पादचारी असतात त्याला आपण पेडेस्ट्रियन म्हणतो. म्हणजे तिथे
पादचाऱ्याला जाण्यास सक्त मनाई आहे असा त्याचा अर्थ आहे. प्रोहिबिटेड म्हणजे सक्त मनाई असणे. नेक्स्ट बघा. राऊंड अबाउट. राऊंड अबाउट म्हणजे काय याचा अर्थ काय होतो की जंक्शन असा एक प्लेस असतं की ज्या ठिकाणी 3-4 रोड्स एकत्र येतात आणि मग त्या ठिकाणी सायन्सचा वापर करून आपण ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करत असतो. नेक्स्ट रोड साइन इज हियर. hump or rough sign. Next, this is called as a danger potholes. मीन्स डेंजर potholes म्हणजे काय ते इथे तुम्हाला चित्रात दिसल्याप्रमाणे म्हणजे रस्त्यावरतीच मध्यभागी खड्डे असतात आणि म्हणून त्याला ते धोकादायक असतं आणि म्हणून त्याला डेंजर potholes असे म्हणतात. नेक्स्ट बघा. बॅरियर अहेड. बॅरियर अहेड म्हणजे काय की एखादा रस्ता तुटलेला आहे किंवा तिकडे काही धोका असेल तर तिथे एक असं बॅरियर लावतात आणि सांगतात की बॅरियर अहेड म्हणजे पुढे जाण्यासाठी अडथळा आहे असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट बघा. हॉर्न प्रोहिबिटेड. हॉर्न प्रोहिबिटेड म्हणजे काय तर काही ठिकाणी बघा हॉस्पिटल वगैरे असतं त्या ठिकाणी हॉर्न वाजायला आपल्याला सक्त मनाई केलेली असते कारण तिथे पेशंट असतात आणि म्हणून तिथे लिहिलेलं असतं हॉर्न प्रोहिबिटेड. नेक्स्ट साइन इज नो पार्किंग. नो पार्किंग म्हणजे काही ठिकाणी खूप गर्दीच्या ठिकाणी पार्किंग लोकांनी करू नये यासाठी तिथे हे साइन तिथे वापरलेलं असतं नो पार्किंग. म्हणजे तुम्हाला रोड साइन्स हे आता मी दाखवलेले आहेत. हे तुम्ही सर्व रोड साइन्स तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करायचे आहेत. खूप म्हणजे ड्रॉइंगसाठी एक्सपर्टच पाहिजे अशातली गोष्ट नाही. तुम्ही सर्कल आणि साधे आहेत तुम्ही ते तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करू शकता. जवळजवळ 15 सायन्स इथे दाखवलेले आहेत. म्हणजे ट्रॅफिकच्या बाबत ते सगळे सायन्स आहेत. ते तुम्ही सर्वांनी तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून ठेवा. Now look at the practice. Search on internet the following signs and discuss with your partner. मी तुम्हाला आत्ताच हे जे सायन्स आहेत ते सर्व दाखवलेले आहेत. राऊंड अबाउट. राऊंड अबाउट म्हणजे काय तर ज्या ठिकाणी जंक्शन असतं म्हणजे चारी बाजूनी रोड एकत्र एका ठिकाणी येतात त्याला तिथे राऊंड अबाउट हे साइन वापरतात. डेंजरस स्पॉट होल्स कुठे वापरतात की जर खूप रस्त्यावरती खड्डे असतील आणि म्हणजे तिथे धोका होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी डेंजरस स्पॉट होल्स वापरतात. हम्प और रफ. हम्प हम्प म्हणजे उंच भाग असं म्हणजे आपण त्याला कॅमल हम्प जसं लक्षात येईल तुमच्या लगेच कॅमलला कशी उंच असं टेंगुळ आल्यासारखं असतं त्याला हम्प म्हणतात. हम्प और रफ म्हणजे जर असं उंच झालेला भाग रस्त्यावरती असेल किंवा रफ झालेला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा साईन वापरतात तिथे आपण जाऊ नये म्हणून. आणि बॅरियर अहेडचा अर्थ होतो की पुढे जाण्यासाठी अडथळा आहे म्हणजे तुम्ही तिथे जाऊ नका. काही काम चालू असेल किंवा काही एखादी दरड वगैरे कोसळलेली असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊ नये तिकडे म्हणून तिथे बॅरियर अहेड असे सायन्स लिहिलेले असतात. हे जे सायन्स आहेत याचे तुम्हाला मी पिक्चर्स दाखवलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करायची आहेत. आता इथे बघा. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट. इथे काय दिले की एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी किंवा पॅरलल ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला इथे प्रिपेअर अ चार्ट ऑन अ ट्रॅफिक सायन्स अँड डिस्प्ले इट. म्हणजे आपल्याला ट्रॅफिक सायन्स जे आहेत सिग्नल्स जे आहेत ते आपल्याला इथे दाखवायचे आहेत. त्याचा एक चार्ट दाखवायचा आहे आणि तो सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काढून ठेवा. इथे आपण फक्त ते सायन्स जे आहेत ते आपण पाहूया. Let's see some traffic signs here. Turn left ahead. No left turn. बघा टर्न लेफ्ट अहेडचा जो साइन आहे त्यालाच क्रॉस केलाय आणि तिथे लिहिलंय नो लेफ्ट टर्न.
no motor vehicles, bend to left, no overtaking, two-way traffic, road work, turn right ahead, hum, a roundabout, no right turn, crossroads ahead, give way, maximum speed, no cycling, one-way traffic, falling rocks, wild animals, merge, parking लॉट असे वेगवेगळे ट्रॅफिक सायन्स इथे मी तुम्हाला पिक्चर्स मध्ये दाखवले आहेत. हे आता तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करा. Now let's see evaluation. Collect maximum road signs and its pictures. म्हणजे आपल्याला इथे त्यांनी काय सांगितलंय की मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त जे रोडचे सायन्स आहेत ते आपण काय करायचे, त्यांचे पिक्चर्स एकत्र करायचे आहेत. आता इथे लास्ट पॉइंट काय दिलाय बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न, म्हणजे मी या ऍक्टिव्हिटी मधून काय घेतलं किंवा मी आज काय शिकले किंवा शिकलो. आता मी आज काय शिकले, द कलेक्शन ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस अबाउट ट्रॅफिक सायन्स, म्हणजे मी आज जे ट्रॅफिक सायन्स जे आहेत त्या ट्रॅफिक सायन्स बद्दल जे शब्द आहेत किंवा फ्रेजेस आहेत त्यांचं कलेक्शन करण्याचे मी इथे शिकलेले आहे. अशा प्रकारे आपण आपली ऍक्टिव्हिटी नंबर 22 कंप्लीट केलेली आहे.